नमस्कार मंडळी, मी आणि स्वराज छान रेडी होऊन निघालो स्वराजच्या स्कूलमध्ये, कारण आज होता ओपन डे. कारण एक्झाम होऊन 1-1.5 आठवडा झाला आणि आज फायनली ओपन डे होता, म्हणजेच रिझल्ट होता. आहो घरी नव्हते, त्याच्यामुळं कॅब बुक केली आणि बाहेर खूप जास्त ऊन वाढलेला आहे, त्याच्यामुळे तोंडाला असं छान असं स्टोल वगैरे बांधून घेतला. आहारामध्ये जास्तीत जास्त लिक्विडचे पदार्थ जसं की नारळाचं पाणी, ज्युसेस आणि पाणी तुम्ही घ्या, जेणेकरून यांना उन्हाळ्यामध्ये त्रास होणार नाही. आणि त्याच्यानंतर स्कूलमध्ये पोहोचलो. कसं वाटतंय स्वराज, आज रिझल्ट आहे? कसं वाटतंय? सो आता आली आहे रिझल्ट घेण्यासाठी आणि आता आतमध्ये चालली आहे, बुक्स वगैरे घ्यायच्या. ते बघूया कसे मार्क्स वगैरे येतात ते आता. आणि माझ्या पुढे पुढे याची जायची घाई चालली होती, कारण 1-1.5 आठवड्यानंतर मॅमला कधी भेटतो याची त्याला खरंच खूप जास्त घाई झाली होती. आणि मला ते बघून खरंच पहिले दिवस आठवले आपल्या वेळेसचे. आणि इथं मॅडम रिझल्ट देत होत्या, टीचर एक एक नंबर वाईज आणि काय प्रोग्रेस आहे, पुढे कसं काय करायचे वगैरे सांगत होत्या. आणि त्याच्यानंतर सर्व पेरेंट्स वेटिंग करत होते. नंतर स्वराजचा रिझल्ट घेतला, मॅमला भेटले आणि प्रोग्रेस चांगली आहे, मार्क्स देखील छान आले. आणि त्याच्यानंतर मला त्याचे बुक्स वगैरे सुद्धा घेतले. आणि ऑफिसमध्ये थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे थोडंसं ऑफिसमध्ये थांबावं लागलं. ते काम वगैरे केल्याच्या नंतर कॅब बुक केली आणि कॅब येईपर्यंत आम्ही दोघंजण असं बाहेर बसलो होतो. आणि स्वराजचा चेहरा जसा सुकून गेला होता, तसंच इथले झाडं आणि फुलं देखील सुकून गेले होते, झेंडूची फुलं वगैरे. आणि त्यानंतर म्हणलं की कॅब येईपर्यंत रे ना खरंच खूप जास्त वैतागायला झालं होतं. आणि बाहेर ऊन तर बघू शकता ग्राउंडवर, आणि झेंडूची फुलांना तिथं जे आहे त्यांचं काम, पाणी द्यायचं काम वगैरे चाललं होतं. पण झेंडूच्या फुलांचं मला एक वैशिष्ट्य वाटतं की पाणी नव्हतं, सुकून गेले होते, तरी देखील त्यांना छान अशी फुलं आली होती. मागे मी 1-2 झेंडूची रोपं लावली होती, पण त्याला फुलेच आली नाही. का बरं, कशामुळे, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर कॅब बुक केली, आल्याच्या नंतर निघालो. बाय.